ठीक आहे. तर पहा, आजचा टॉपिक आहे आपला रेल्वे ट्रेन. याच्यावर पण आपल्याला आपल्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. अतिशय तसं पाहायला गेलं तर सोपा टॉपिक. जसं की आपण याच्या आधी एक टॉपिक पाहिला होता, कोणता? काळ म्हणजे आणि काम. बरोबर ना? एका माणसाला जर एक काम करायला 10 दिवस लागतात, दुसऱ्या माणसाला इतके दिवस लागतात. सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कशावर? एक टाकी भरण्यासाठी एक नळ किती वेळ चालू ठेवावा लागतो, दुसरा नळ किती वेळ चालू ठेवावा लागतो. बरोबर, हे दोन टॉपिक पाहिले. सेम त्याच पॅटर्ननी तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न आलेले पाहायला भेटतील. म्हणजे थोडक्यात काय मला तुम्हाला सांगायचंय का, मला ते फक्त ते नीट करणार. तर मला तुम्हाला सांगायचं हे की सेम अशीच अवघड वाटणारे प्रश्न तुम्हाला रेल्वे ट्रेनवर विचारले जातात, पण तो पॉइंट किंवा ते प्रश्न तितके अवघड नसतात. म्हणजे जसे ते प्रश्न अवघड वाटतात, पण सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ते प्रश्न खरंच काय आहेत, सोपे आहेत. तसे रेल्वेचे सुद्धा काय प्रश्न असतात, सोपे असतात. फक्त त्याच्या काय बेसिक कन्सेप्ट तुमच्या काय असणं गरजेचं आहे, क्लिअर असणं गरजेचं आहे. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक सूत्र माहित पाहिजे. कोणतं सूत्र आहे? ओके, सूत्र तुम्ही पाहिलं असेल, टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड म्हणजेच काय? टाइम म्हणजे काय? वेळ. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. भागिले स्पीड म्हणजे काय? वेग. बस. जर हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय करू शकता, कोणत्याही प्रकारचा आलेला प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता या प्रश्नामध्ये नीट पहा, तुम्हाला कोण कोण माहित असणं गरजेचं आहे. इथे वेळ. वेळ कशात दिली जाते सांगा? ओके, वेळ कशात असते? वेळ असते एकतर तासात, किंवा इथं आपल्या ह्या प्रश्नामध्ये एकतर वेळ कशात असणार आहे? तासात, नाहीतर सेकंद. अजून कशात असणार आहे? सेकंद. बरोबर. त्यानंतर दुसरं काय? अंतर. आपल्याला दिलं जाणार अंतर हे एकतर कशात असणार आहे? किलोमीटर मध्ये, नाहीतर कशात असणार आहे? मीटर मध्ये. किमी किंवा मीटर. ओके. त्यानंतर वेग. आपल्याला दिलेला वेग हा कशात असतो? पहा, वेगाचं युनिट काय आहे? किलोमीटर पर सेकंड नाही, किलोमीटर पर आवर्स. वेग कशात असतो? किलोमीटर पर आवर्स. म्हणजे काय? किमी किलोमीटर पर तास. आपली गाडी काय चालते? 60 किलोमीटर पर आवर. गाडीवर स्पीड पाहतो ना आपण. गाडी किती स्पीडने चालली, म्हणजे काय चालली? एका तासाला 50 किलोमीटरच्या पर आवरने. म्हणजे आपण होतो ना 80च्या स्पीडने चालली. याचा अर्थ काय? एका तासाला तिचं स्पीड आता किती आहे? एका तासात जर ह्या स्पीडनी, कॉन्स्टंट स्पीडनी जर ती चालली तर एका तासात ती किती? 80 किलोमीटर कव्हर करेल. आलं का लक्षात? असं असतं ते. नाहीतर दुसरं काय असणार आहे? मीटर पर सेकंद. एकतर तुमची गाडी किलोमीटर पर आवर मध्ये म्हणजे किलोमीटर पर तासात मध्ये ती ट्रॅव्हल करत असणार आहे, किंवा मीटर पर याच्यात करत असणार आहे. म्हणजे इथं काय, हे काय आलं? हे कळलं का तुम्हाला? वेळ कशात असतो? एकतर तासात नाही तर सेकंदात असतो. अंतर एकतर किलोमीटर मध्ये नाही तर मीटर मध्ये. आणि वेग एकतर काय असतो? किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद. असं तुम्हाला दिला जातो. मग आता इथं जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा आपण एक पार्ट घेऊ. कोणता पण त्यातला एक पार्ट सांगा. चला आपण अंतर घेऊया. अंतर. अंतर कशात दिलं जातं? किलोमीटर. आपण काय म्हणतो त्याला? किमी. ओके. नाहीतर कशात दिलं जातं? मीटर. आपण मीटर. ठीक आहे. आता पहा, 1 किलोमीटर. सांगा बरं मला, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. लक्षात घ्या, 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000. बरोबर आहे. मग आता पहा गंमत बघा, 1 किमी 1000. समजा मी तुम्हाला एक प्रश्न दिलाय या ठिकाणी, 3 किलोमीटर म्हणजे किती मीटर? म्हणजे काय करणार तुम्ही? 3 गुणिले 1000 म्हणजे किती आले? 3000 मीटर.
पण मी म्हणलं 3.5 किलोमीटर म्हणजे किती? आता तुम्ही काय सांगणार? 3.5 गुणिले किती? 1000. म्हणजे आता तुम्ही काय करणार इथं? याने याला गुणल्यानंतर किती होणार आहे? 35 वर किती शून्य देणार तुम्ही? 3. बरोबर आहे. पण एक नंतर पॉईंट आहे, मग एक नंतर काय देणार तुम्ही? पॉईंट. म्हणजे किती आले? सॉरी, 3500 मीटर. हेच जर तुम्हाला सांगितलं 4.3 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 4000. आता मी डायरेक्ट लिहितोय 4000 किती? 300 मीटर. कारण पॉईंट नंतरचा एक शून्य काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग तसंच जर तुम्हाला सांगितलं 2400 मीटर म्हणजे किती किलोमीटर? आता जसं तुम्ही या 3 प्रश्नांमध्ये काय केलं? मल्टिप्लाय केलं, गुणलं. कशाने? 1000 ने गुणलं. ओके. आता तुम्ही 1000 ने काय करणार? डिवाइड करणार. बरोबर आहे. ओके. म्हणजे इथं मीटर आहे, म्हणजे इथं काय होणार आहे? 2400 भागिले किती होणार आहे? 1000. मग ह्या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाले. ओके. म्हणजे किती आले? 24 भागिले किती? 10. म्हणजे मागून एक पॉईंट. ओके. इथं नाही देणार तुम्ही, याच्या पुढे 2.4. सॉरी, इथे किती आले? किलोमीटर. लक्षात आलं? म्हणजे हे कन्व्हर्जन तुम्हाला जमलं काय? मीटर मधून कशा जायचंय? किलोमीटर मध्ये. म्हणजे मीटर मधून किलोमीटर कडे जाताना 1000 ने काय करावं लागतं? डिव्हाइड करावं लागतं, भागावं लागतं. बरोबर आहे. आणि किमी मधून मीटर कडे जाताना मल्टिप्लाय करा. पहा, किलोमीटर छोटे दिसते 3, पण मीटर पहा 3000. म्हणजे थोडक्यात असं डोक्यात ठेवायचं, डोक्यात पहा, किलोमीटर हा छोटा आकडा आहे, मीटर हा मोठा आकडा आहे आकड्यांमध्ये. ओके. क्वांटिटीत नका, आकड्यांमध्ये. तर छोट्या आकड्याकडनं मोठ्या आकड्याकडे जाताना गुणावं लागणार आहे, आणि मोठ्या आकड्याकडनं छोट्या आकड्याकडे जाताना भागावं लागणार आहे. पहा, 2400 मीटर आकडा मोठा आहे, 2400. पण किलोमीटर मध्ये काय आकडा येणार आहे? छोटासा. म्हणजे 1000 ने काय करावं लागतं? त्यावेळेस भागावं लागतं. म्हणजे छोट्याकडे जाताना भागावं लागणार आहे, सिंपल लॉजिक आहे. आणि मोठ्याकडे जाताना गुणावं लागणार आहे. लक्षात आलं? कळलं? ठीक आहे. मग आता याच्यानंतर हे झालं अंतर. हेच जर तुम्हाला पाहायचं असलं वेळ, दुसरा पॉईंट कोणता घेऊ आपण? वेळ. ओके. ठीक आहे. आता वेळ कशात दिली जाते आपल्याला? तासात. नाहीतर कशात असते? सेकंद. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये तशी वेळ मिनिटात पण असते. बरोबर. मग आता आपण काय म्हणणार आहे? 1 तास, 1 तास, 1 आवर म्हणजे किती? 60 मिनिट. बरोबर आहे. मग 1 तास म्हणजे किती सेकंद होईल सांगा बरं? 3600 काय होणार आहे? सेकंद. 3600 का? 60 मिनिटं आहेत ना, आणि एका मिनिटात किती सेकंद? 60. म्हणजे 60 गुणिले असं किती वेळा होणार आहे? 60 वेळा होणार ना. लक्षात आलं? एका मिनिटात किती येणार आहे? 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. असे कितीचे ग्रुप होतील एका एका मिनिटाचे? 60 ग्रुप होणार. म्हणजे 60 गुणिले किती होणार? 60. म्हणजे किती उत्तर आलं? 3600 सेकंद. म्हणजे आता इथे सुद्धा तेच. तुम्हाला काय करायचंय? मोठ्या आकडे जाताना काय करणार तुम्ही? आकड्याकडे जाताना गुणणार, आणि छोट्या आकड्याकडे येताना डिवाइड करणार. जर तुम्हाला कोणी विचारलं का 3 तास म्हणजे किती मिनिट सेकंद? 3 तास म्हणजे किती सेकंद? म्हणजे काय करणार तुम्ही? 3 गुणिले किती करणार आहे? 3600. याचं जे काय उत्तर येईल. बरोबर. पण जर तुम्हाला विचारलं काय 7200 सेकंद म्हणजे किती तास? म्हणजे काय करणार? 7200 सेकंद भागिले किती करणार तुम्ही इथं? किती करणार? 3600. बरोबर. या 2 शून्याला हे 2 गेले, किती आले? 2 तास. का? कारण एका तासात किती सेकंद असतात? मग आपल्याला तासाकडे जायचंय, म्हणून 3600 ने आपण काय केलं? भागलं. आणि इथं 3600 ने काय केलं? आपण गुणलं. लक्षात आलं? हे तासात जायचं होतं, छोट्या आकड्याकडे जायचंय, म्हणून इथं काय केलं आपण?
म्हणून इथे काय केलं आपण सांगा, भागलं, आणि मोठ्या आकड्याकडे जाताना आपण काय केलं, गुणलं. बस एवढंच लक्षात ठेवा. ओके, युनिट लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे सगळं का पाहतोय आपण, कारण प्रश्न तशा पद्धतीने विचारले जाणार आहे. आता नीट पहा त्याच्या पुढचा पॉईंट, वेग. आता हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. वेग म्हणजे काय म्हणतो रे आपण, व्हेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड. ओके, थोडक्यात त्याचं स्पीड किती आहे. ओके, मग ते कसं दिलं जातं सांगा. ओके, पहा आता ते नेहमी आवर्स किलोमीटर पर आवर्स, बरोबर आहे. म्हणजे इथं काय आहे, किलोमीटर पर आवर, हे त्याचं युनिट आहे, किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. आणि नसेल तर दुसरं काय, मीटर पर सेकंद. लक्षात आलं, डन इथपर्यंत, ठीक आहे. मग आता किलोमीटर सांगा बरं, किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. आणि सेकंद सेकंद म्हणलं का किती, 3600, 1 तास, बरोबर आहे. हे काय लिहिले आपण, 1 किलोमीटर भागिले काय, 1 तास. म्हणजे व्हेलॉसिटी किती आली, 1 व्हेलॉसिटी. 1 व्हेलॉसिटी म्हणजे किती, 1 तास भागिले 1 किलोमीटर भागिले 1 तास. मग 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, बरोबर. म्हणजे हे आपण कशात चाललो आता, किलोमीटर आवर मधून ह्या दोघांमध्ये इंटरचेंज करतोय आपण आता. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, मग आता काय राहिलं, वरती किती आले, 10, खाली किती आहे, 36, किती 3, 2 पंचे 10, 2 1 2, 2 8 16, म्हणजे उत्तर किती आलं, 5/8. लक्षात आलं. मग हे कशात रूपांतर केलं आपण, किलोमीटरचं, किलोमीटर पर आवरचं रूपांतर कशात केलं, मीटर पर सेकंद मध्ये. म्हणजे इथून पुढे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला किलोमीटर कडनं कुठं जायचंय, मीटर कडे जायचं. एकतर तुम्हाला किलोमीटर कडनं कुठं जायचंय, मीटर. म्हणजे किलोमीटर काय, हे मोठी क्वांटिटी आणि मीटर ही कोणती क्वांटिटी आहे, छोटी क्वांटिटी. तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, 5/18 तुम्हाला काय करावं लागेल, गुणावं लागेल दरवेळी. 5/18 काय करायचे तुम्हाला, गुणायचं. पण जर तुम्ही मीटर पासून किलोमीटर कडे येणार असाल, मीटर पासून कुठे येणार आहे, किलोमीटर कडे येणार आहे, तर तुम्हाला गुणायचंय कशाने, 18/5. फक्त काय करायचं आता, उलट करायचं. लक्षात आलं, समजलं. म्हणजे कसं एक्झॅक्ट, म्हणजे नक्की काय, हे का का करायचं. आता समजा तुम्हाला कोणतरी म्हटलं का रे तुमची गाडी एका तासाला, काय म्हटलं तुम्हाला, तुमची गाडी एका तासाला किंवा 2 तासाला 60च्या स्पीडनी चालली किंवा 90च्या स्पीडनी चालली. 2 तासाला कितीच्या स्पीडनी चालली, 90च्या स्पीडनी चालली. मग मीटरला कितीनी चालली, एका सेकंदात किती पळती ती, किती मीटर जाती. पहा प्रश्न काय आहे, प्रश्न काय लक्षात आला का. तुमची गाडी, तुम्ही टू व्हीलरवर चाललात, ट्रेनला पण बाजूला ठेवू जरा, तुम्ही टू व्हीलरवर चाललात आणि तुमची गाडी कोणत्या स्पीडने चालली, 2 किलोमीटर पर आवर, आणि स्पीड किती तुमचं, 90. तर तुमची गाडी एका सेकंदाला किती मीटर चालली, असा त्यांचा प्रश्न आहे. किती चालली सांगा. तुमच्या गाडीचं स्पीड किती आता, 90, बरोबर आहे. तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे, 90. त्याला आपण किती निघूनणार आता, मीटरकडे जायचे म्हणजे छोट्याकडे जायचे ना. छोट्याकडे जाताना आपण काय करणार, 5/18, 18 पंचे 90, 5 म्हणजे एका सेकंदाला किती मीटर चालली ती, 25 मीटर चालली. आता प्रश्न उलट विचारते, एका सेकंदाला जर ती 25 किलोमीटर पळते,
तर त्याचं स्पीड किती? 90 किलोमीटर पर आवर. लक्षात आलं? म्हणजे एक इथून पुढे लक्षात ठेवायचंय, किमीकडनं मीटरकडे जाताना तुम्हाला काय करायचंय? छोट्याकडे जाता तुम्ही, किलोमीटर मीटर मीटर, हे 5/18 गुणायचं. आणि उलट जर यायचं असेल तर 18 वरती आला पाहिजे ना, तर मोठा आकडा आहे ना तो. लक्षात आलं? समजलंय? नक्की? डन. मग आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. पहिला प्रश्न या ठिकाणी पहा, 25 किलोमीटर पर आवर या वेगाने गेल्यास एक गाडी 5 तासात किती अंतर जाईल? तुमच्याकडं कोणता फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला कोणता आहे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा व्हेलॉसिटी. आपण इथं काय म्हणूया? व्हेलॉसिटी. व्ही म्हटलं म्हणजे इथं एक असा पण फॉर्म्युला काय, टी व्ही बरोबर डिस्टन्स. टीव्ही वर काय चाललंय? डी सह्याद्री. बरोबर. ठीक आहे. मग आता काय सांगितलंय? किलोमीटर पर आवर म्हणजे काय? हा काय वेग आहे ना, म्हणजे काय? व्हेलॉसिटी. काय व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी किती आहे? आपल्याला डिस्टन्स काढायचंय, म्हणजे व्हेलॉसिटी किती आली? 25. ओके, गुणिले किती वेळ आहे? 5 तास. बरोबर. काय राहिलं इकडं? डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. झाले आपले हे सगळं. ओके, म्हणजे किती आले? 25 125 बरोबर. काय डिस्टन्स? 125 काय आहे? किलोमीटर. कारण हे सगळं कशात दिलंय? किलोमीटर. झालं. एवढं तर प्रश्न सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला. म्हणजे तुम्हाला फक्त काय चाललंय, काय लक्ष ठेवायचंय? टीव्ही वर काय चाललंय? डी सह्याद्री चॅनल चालू आहे. ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही काही पण सॉल्व्ह करू शकता. बस. पाहता काय दिले? 500 किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका गाडीला 50च्या स्पीडने जर ती गाडी चालली तर किती वेळात पोहोचेल? 500 मीटर. काय चाललंय? टीव्ही वर कोण चाललंय? डी सह्याद्री. ओके, काय काढायचंय तुम्हाला? वेळ काढायची. म्हणजे टी तसाच राहिला. व्ही किती दिलाय तुम्हाला? व्ही किती आहे? व्हेलॉसिटी किती आहे? 50. आणि डिस्टन्स किती दिलाय? 500. मला जर टी काढायचा आहे, सॉरी काय करणार मी इथं? 500 अपॉन 50 किती आले? 10. काय होणार? 10. हा काय? 10. टाइम काय? टाइम कशात दिलाय? आवर्स. म्हणजे किती वेळ लागणार त्या गाडीला? 10 तासात ती गाडी पोहोचेल. म्हणजे सिंपल आहे ना. आपण काय म्हणतो? अरे 500 किलोमीटर अंतर आहे आणि आपल्या गाडीचं स्पीड किती आहे? 50 किलोमीटर पर आवर. मग एका तासाला किती जाते ती? 50. मग 500 कव्हर करायला 10 तास. बेसिक आहे. आलं लक्षात? समजलंय? ठीक आहे. पाहता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय? 60 किलोमीटर या वेगाने जाणाऱ्या गाडीला 300 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? डायरेक्ट काय करायचंय रे? आपल्या गाडीचं स्पीड किती आहे? 60. एका तासाला 60 किलोमीटर जाते. मग 300 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? एका पेनाची किंमत 60 रुपये असेल, कसंही बसवा ना. एका पेनाची किंमत जर 60 रुपये असेल तर 300 रुपयात किती पेन येतील? मग आपण काय करणार? 300 भागिले 60. शून्याला शून्य गेला, 6×5 = 30. 5 पेन येतील. मग एका तासात जरा तुमची गाडी 60 किलोमीटर जाते. मग इथं तर फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही तसं पाहिलं. आणि तरी ह्या फॉर्म्युल्यानेच गणित आले. काय? टीव्ही कोण चाललंय? टीव्ही कोण चाललंय? डी सह्याद्री. टाइम किती आहे? टाइम माहित नाही. व्हेलॉसिटी किती आहे? स्पीड किती गाडीचं? अरे स्पीड 60 बरोबर. डिस्टन्स किती आहे? 300. ओके, म्हणजे काय झालं? टीव्ही बरोबर 300 भागिले 60. बघा आलं उत्तर. टाइम इज इक्वल टू काय? 5 तास. आलं लक्षात? समजलंय? नक्की? पाहता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? त्याच्या पुढचा प्रश्न एक रेल्वे ताशी 20 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग काढा. पहा काय दिलंय? किमी. किती दिले? 120. जायचंय कशाकडं? मीटरकडं. मीटरकडं जर जायचं असेल, मीटरकडं काय करतो आपण? 5/18 काय करतो? गुणतो. बरोबर आहे. सांगा. 92/18 इथे किती आले? 60 62. बरोबर ना? 6 पण आता इथं किती? 3 ने होईल ना? 3 त्रिक 9.
3 दुने 6, इथं किती आले 20 भागिले किती, बरोबर आहे, भागा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33 काय मीटर पर सेकंद. म्हणजे तुमची गाडी एका सेकंदाला किती जाते, 33.33 मीटर एका सेकंदाला ती डिस्टन्स काय करते, कव्हर करते. आलं का लक्षात, समजलंय. तसंच 20 मीटर पर सेकंदाने जाती आता, आणि ते म्हणतात किलोमीटर मध्ये सांगा. आता एका सेकंदाला जर 20 ने जाते तर आता काय करणार इथं 18/5 एका तासात किती जाईन असं त्यांचं म्हणणं आहे. 20 एका सेकंदात 20 मीटर गेली तर तासात किती जाईल, तर काय करणार आहे 5 × 5 5 चोक 20 18 चोक 72 काय होणार 72 किलोमीटर. किती डिस्टन्स कव्हर करणार ती 72 किलोमीटर. म्हणजे तिचा तास जर वेग विचारलं तुम्ही किलोमीटर पर तास किती आहे 72 किलोमीटर. मग एका तासाला ती किती किलोमीटर जाणार 72. कधी जर ती एका सेकंदात किती जात असेल 20 मीटर जात असेल. म्हणजे सेकंदाला 20 मीटर पळणारी गाडी तासाला 72 किलोमीटर पळते. आणि तासाला 120 किलोमीटर पळणारी गाडी एका मीटरला 33.33 मीटर पळते. लक्षात आलं, समजलंय नक्की. क्वेश्चनला मॉडिफाय करून थोडंसं लक्ष ठेवा. चला, एक रेल्वे 54 किमी तास या वेगाने एका खांबाला 10 पहा. प्रश्न आता खरे चालू झाले. तुम्हाला एक्झाम मध्ये कसे प्रश्न विचारले जातात, हे असे प्रश्न विचारले जातात. काय, एक रेल्वे 54 किलोमीटर पर आवर किमी तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. आता पहा इथं काय दिलंय किमी तास आणि इथं काय दिलंय सेकंद. म्हणजे एक गडबड आहे. आपल्याला ह्या किमीला कशात रूपांतर केलं पाहिजे, आता मीटर पर सेकंदात नेलं पाहिजे, बरोबर आहे. ओलांडते तर रेल्वेची काय विचारली त्यांनी, लांबी. सेम पॅटर्न, काहीही बदल करायचा नाही. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे पहा. काय चाललंय टीव्हीला, टीव्हीला चाललंय डी सह्याद्री, बरोबर आहे. मग टीव्ही म्हणजे काय, टाइम. टाइम किती दिलाय 10 सेकंद गुणिले व्हेलोसिटी किती दिली आहे 54. पण नुसता 54 नाही घ्यायचा. आता ह्या 54 ला तुम्हाला गुणायचंय. कशाने गुणायचंय 5/18 ने गुणायचंय. का बरं, कारण हे कशात दिलंय किलोमीटर मध्ये, आपल्याला न्यायचंय कशात मीटर पर सेकंद. का, कारण शेजारी दिलेले 10 हे सेकंदामध्ये दिलेत. म्हणून हा टाइम घेतला 10 बरोबर 10 सेकंद, पण व्हेलोसिटी मात्र घेताना किलोमीटरची कशात रूपांतरित करून घेतली मीटर पर सेकंद. आणि मग तुम्हाला काय लिहायचंय, इथं डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे काढायचंय अजून. मग आता इथं काय होईल 18 × 18 18 त्रिक 54 3 5 15 15 गुणिले 10 किती आले 150. हे कशात होणार मीटर मध्ये, कारण हे सगळं कशात आहे मीटर पर सेकंद. म्हणजे हे काय झालं डिस्टन्स. म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती आहे 150 मीटर आहे. म्हणजे तुम्ही इथं उभे राहिले पहा बरं का, तुम्ही इथं उभे राहिले, एक रेल्वे आली, खांब म्हणजे तुम्ही असं समजा, आणि 10 सेकंदात आपण घड्याळ लावलं, 10 सेकंदात रेल्वे गेली आणि तिचं स्पीड आपण पाहिलं, 54 किलोमीटर पर आवर ने ती काय चालू आहे पळती, बरोबर आहे. आणि 10 सेकंदात तिने मला कव्हर केलं, तर त्या रेल्वेची लांबी किती होती 150 मीटर होती. आपण हे काढू शकतो. रेल्वेचं जर स्पीड माहिती असेल तर, रेल्वेचं स्पीड आणि तिने तुम्हाला किती, म्हणजे तुम्ही इथं उभे, तिचं एक्झॅक्ट इथं तोंड आलं आणि एक्झॅक्ट 10 सेकंदांनी ती निघून गेली पूर्ण, तर तिची लांबी 150 मीटर होती. जर तुम्हाला तिचं काय माहिती असेल स्पीड आणि काय माहित पाहिजे वेळ, किती कव्हर केलं तुम्हाला, सेम तसे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये सापडतील. 300 मीटर लांबीची, आता लांबी दिली ओके 90 किलोमीटर प्रति तास, म्हणजे वेग पण दिलाय. आणि काय विचारलंय खांबाला किती वेळात ओलांडेल. आता खांबाला ओलांडणार तासात तर नाही ओलांडणार, खांब म्हणजे आपण आहे थोडक्यात, बरं. आपल्याला ती रेल्वे काय एका तासात तर नाही ओलांडणार, मग ती कशात ओलांडणार सेकंदात. म्हणजे युनिट काय पाहिजे मीटर पर सेकंद. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला, टीव्हीला काय चाललंय डी सह्याद्री. टीव्ही म्हणजे काय टाइम, तो तर काढायचा आहे, म्हणजे टाइम जागेवरच राहिला. व्ही ची व्हॅल्यू म्हणजे इथं झालं
डी हा व्ही काय जाणार आहे इथं भागिले जाणार आहे. आता टी ची व्हॅल्यू माहित नाही. डी डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स 300 मीटर आहे ना, आणि व्हेलोसिटी किती आहे 90. 90 आहे का नाही, 90 इथं काय 5/18. ह्या किमीचं कशात रूपांतर केलं तुम्ही 5/18 नी मीटर पर सेकंद. लक्षात ठेवा हे, याला जर तुम्ही 5/18 नी मल्टिप्लाय केलं तर हे कशात कन्वर्ट होतं मीटर पर सेकंड. मग 18 1 18 18 पंचे 90. इथे किती आले, इथे किती आले 5 5 30 शून्य तसाच घेतला. त्यानंतर 5 1 5 एक उरला 5 2 10 म्हणजे टाइम इज इक्वल टू किती आले 12. 12 काय असणार आहे 12 सेकंद. पहा किती जवळ. जर हा प्रश्न तुम्ही आधी सुरुवातीला ऐकला असतं तर एक रेल्वेचं स्पीड इतका आहे आणि ती इतक्या सेकंदात जाते तर तिची लांबी काढा, किंवा रेल्वेची लांबी एवढी आहे आणि तिचं स्पीड इतकं आहे तर ती किती सेकंदात ओलांडेल, असं प्रश्न जर तुम्ही पहिल्यांदा पाहिले असेल तर वाचला असता आणि भाऊ येतो आम्ही आता असंच म्हणले असतं ना आपण प्रश्नाला. का प्रश्न थोडेसे क्लिष्ट वाटतात, अवघड वाटतात, पण ते तितके नसतात. आता पहा हा प्रश्न पण तितकाच तुम्हाला अवघड वाटेल, पण तो तितका अवघड नाहीये. कसा पहा, 100 मीटर लांबीची रेल्वे 75 किमी प्रति तास आणि 200 मीटर लांबीची रेल्वे 33 किमी प्रति तास या वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. पहा विरुद्ध दिशा म्हणजे काय, ही रेल्वे इकडनं आली आणि ही रेल्वे इकडनं आली, म्हणजे डायरेक्ट धडकणार नाही, बाजूनी जाणार. आता हिची किती लांबी आहे 100 मीटर, हिची लांबी किती आहे 200 मीटर, हिचं स्पीड किती आहे 75 किमी प्रति तास. पण आता आपल्याला 75 किमी प्रति तास नाही लिहायचं, कारण हे कशा दिलंय मीटर मध्ये दिले आणि हे कशा दिले किमी. म्हणजे आता हिचं हे 75 आहे, याच्यात काय करायचं आपल्याला 5/18 नी गुणायचं. हे काय झालं, हे काय डिस्टन्स, हे काय व्हेलॉसिटी, याची हे काय डिस्टन्स, आणि याची व्हेलॉसिटी किती आली, कितीनी झाली ती 33 किमी प्रति, म्हणजे काय 33 5/18 झालं. आणि आता त्या जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील, आता तुम्ही सांगा टाइम जास्त लागेल का कमी लागेल. ही इकडे आहे, ही इकडे आहे, आता दोन्ही एका बाजूने येतात, टाइम कमी का जास्त, कमी झाला ना दोघी. आता पहा ही इकडे पळती आणि ही मागून पळती, तर आता एकमेकींना भेटायला काय होणार आहे जास्त वेळ लागणार, कारण ही पण पुढे पळती, हिला कव्हर करायला वेळ लागतोय ना. पण दोन्ही बरोबर येत असेल तर आपला मित्र इकडनं पळत होते ना आपण इकडून पळत चालू, मग भांडण झाले होत ना तसं. हे बघतो तो इकडे थांब, चल चल तू थांब फक्त जागा, पटकन जवळ भेटतात. आणि आपल्याला मारायचं नसलं मग आपण पळतो, मग तो आपल्या माग लागतो, मग वेळ काय होतो जास्त लागतो ना. दोन्ही एका बाजूनी पळत येईल मारायला, मग कशी धाडकेने धडक पकडापकडी चालू झालं, तो पुढं हा माग पळ कवर बी, ज्याचं स्पीड जास्त मागच्याचं स्पीड जास्त तरच तो पकडणार, अदरवाईज पुढचा गेला पळ. लक्षात आलं, म्हणजे एकाच दिशेने पळत असल्या वेळ काय होतो, एकाच दिशेने पळत असल्या वेळ काय होतो जास्त, तो पुढे वळतोय ना आपण माग, म्हणजे तो चाललो ना एकाच दिशेने. आणि विरुद्ध दिशा म्हणजे काय, तो माझ्याकडे येतोय मी त्याच्याकडे चाललो, धडक झालीच म्हणून समजायचं. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस डिस्टन्स आहे ना डिस्टन्स, त्याची पण काय करायची बेरीज करायची, डिस्टन्सची काय करायची बेरीज करायची, आणि स्पीडची पण काय करायची बेरीज करायची. झालं ओके. म्हणजे टाइम इज इक्वल टू काय होणार आहे, टाइम इज इक्वल टू पहिल्याचं डिस्टन्स अधिक दुसऱ्याचं डिस्टन्स, पहिल्याची व्हेलॉसिटी अधिक दुसऱ्याची व्हेलॉसिटी. काय पहिल्याचं डिस्टन्स किती आहे 100 अधिक व्हेलॉसिटी 200 भागिले याचं 75 गुणिले 5/18 बरोबर आहे, अधिक 33 गुणिले 5/18, दोघांना कॉमन काढू का. ओके 100 अधिक हे किती झाले 100 अधिक हे 300 भागिले, आता इथून काय होईल 5/18 याला पण गुणिले आणि याला पण गुणिले, म्हणजे आपण काय काढू शकतो त्याला कॉमन, म्हणजे काय आले 5/18 कॉमन काढले, आतमध्ये कोण राहिलं 75 अधिक 33, सांगा बरं 300 भागिले 5/18 गुणिले
75 अधिक 33 5 आणि 3 8 आणि 7 आणि 3 10 108 झालं. 18 18 चौक 72 ओके. 18 5 85 आणि 18 सक किती आले 6 आले 108. म्हणजे इथे किती आले 6 पंचे 30 म्हणजे 300 भागिले किती आले 30. शून्याला शून्य गेले म्हणजे किती 10. म्हणजे त्या एकमेकाला किती वेळात ओलांडतील 10 सेकंद. दोघांच्या डिस्टन्सची पण बेरीज व्हॅलोसिटीची पण बेरीज जर ते एका बाजूने येत असेल तर. लक्षात आलं. आणि इथं जर तुम्ही पाहिलं आता ह्या प्रश्नामध्ये 200 मीटर लांबीची रेल्वे 140 किलोमीटर प्रति तास आणि 100 मीटरची लांबीची रेल्वे 50 किमी प्रति तास या वेगाने एकाच दिशेने. म्हणजे मागच्या प्रश्नात काय दिलंय विरुद्ध दिशेने. या प्रश्नात काय दिसतंय तुम्हाला एकाच दिशेने धावत असल्यास एकमेकांना किती वेळामध्ये त्या ओलांडतील. म्हणजे एक रेल्वे पुढे चालली आणि दुसरी मागून चालली ही तिला कव्हर कशी करेल. लक्षात आलं. मग अशा वेळेस सुद्धा काय करायचं आता मी पूर्ण लिहित नाही बसत डायरेक्ट सांगतो. काय वेळ म्हणजे टाइम बरोबर. काय होणार आहे याचं डिस्टन्स अधिक याचं डिस्टन्स पण व्हॅलोसिटीचे मात्र वजाबाकी करायची. व्हॅलोसिटीची काय करायची वजाबाकी. ओके. मग जास्त व्हॅलोसिटी कोणाची पहिल्याची. काय होणार आहे पहा मी काय लिहितो इथं 5/18 ब्रॅकेट मध्ये 140. सॉरी आपण अजून आपण उतरल्याला सुरुवात केलेली नाही. खाली काय लिहिणार आहे व्हॅलोसिटी 1 v2. डिस्टन्स आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपण काय केले डिस्टन्सची काय केली ऍडिशनच केली आणि व्हॅलोसिटीची पण काय केली आपण ऍडिशन. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर काय केलं आपण डिस्टन्सची ऍडिशन पण व्हॅलोसिटीचं वजाबाकी कारण ते एकाच दिशेने चालले तर. का कारण पा दुसरा जर 10च्या स्पीडने पळतोय त्याला कव्हर करायला मला त्याच्या एवढं पळून त्याच्यापेक्षा काय करावं लागेल थोडं जास्त पळावं लागेल तरच मी हळूहळू त्याला कव्हर करीन ना. तो 10च्या स्पीडने पळतोय मी 5च्या स्पीडने पळतोय आता सापडू का आम्ही एकमेकाला. तो 10च्या स्पीडने पळतोय तर मला त्याच्यापेक्षा जास्त पळावं किमान 12च्या स्पीडने तर पळावं लागेल. म्हणजे हळूहळू मी त्याला काय होईल त्याच्या एवढं तर करतोय पण हळूहळू त्याच्यापेक्षा जवळ यायला सुरुवात होईल. लक्षात आलं. मग व्हॅलोसिटी आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो इथं वजाबाकी करतो. मग आता डिस्टन्स किती याचं 200 त्याचं किती आहे परत 100 आहे पा. मग याचं व्हॅलोसिटी आणि याची व्हॅलोसिटी आता ह्या व्हॅलोसिटीला पण किती निघूनायचं आहे 5/18 आणि ह्या व्हॅलोसिटीला पण किती निघूनायचं आहे 5/18 त्या 50ला. म्हणजे इथं परत काय होणार आहे 5/18 काय होणार आहे 5/18 काय होणार आहे कॉमन आणि आतमध्ये काय होणार आहे 140 मायनस 50. सांगा बरं बरोबर. वरती किती आहे 300 खाली किती आहे 5/18 गुणिले 90 18 पंचे म्हणजे किती आले 300 भागिले डायरेक्ट हे सॉरी इथं 25 लिहू चला. हा सांगा 25 एक 25 उरले 5 सॉरी हा 5 उरले 25 दुने 50 म्हणजे त्या 12 सेकंदात एकमेकाला काय होतील